जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत उजनी धरणावरती। आज 8 जुलै झाली, परंतु आज देखील आपण जर पाहिलं तर या उजनीच्या धरण क्षेत्रामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये कुठेही पाऊस नाहीये। अगदी नांगरटी सुद्धा मोडले नाहीत, कुठे पेरणी करण्यायोग्य सुद्धा पाऊस झालेला नाही। हा भागामध्ये अतिशय अल्पसा पाऊस आहे आणि 2-3 दिवसापूर्वीची आपण जर उजनीची स्टेटस पाहिली तर उजनी हे मायनस होतं, मृत साठ्यामध्ये उजनी होतं। परंतु घाटमाथ्यावर होणारा पाऊस किंवा वरून येणारं पाणी, भीमाचं पाणी, घोड नदीचं पाणी, पुण्यामधून येणारं पाणी, वरून आता खडकवासल्याचा विसर्ग सुरू झालाय। या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती आता जवळजवळ दौंडच्या विसर्गामधून कमीत कमी 1,74,000 क्युसेक्स हे पाणी जवळजवळ सोडलं जात आहे। आणि आता आजची ताजी जर परिस्थिती पाहिली तर धरण मायनस मधून वरती येऊन जवळजवळ 15% पर्यंत धरण्याचा साठा पोहोचलेला 75 TMCच्या आसपासची पाण्याची कॅपॅसिटी झालेली आहे। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर सध्या जो काही विसर्ग सुरू आहे, हा विसर्ग जर असाच काही काळ सुरू राहिला, म्हणजे हा जर पाऊस असाच घाटमाथ्यावर त्यांनी 1-2 दिवस सुरू राहिला तर 50% पातळी हे धरण ओलांडू शकतं। आता आजची जर आपण स्टेटस पाहिले तर आज रात्रीत हे धरण 20 ते 25% पर्यंत जाऊ शकतं, कारण विसर्ग जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर 2-3 दिवसापूर्वी असं वाटत होतं की आता पाऊसही नाही आणि धरणामध्ये साठाही मृत आहे, आणि त्याच्यामुळे येणारा जो काही काळ असेल किंवा यावर्षीचा जो काही आपण दुष्काळ म्हणतो तो किती भीषण असणार आहे याची एक आता या ठिकाणी होत होती। परंतु गेल्या 2-3 दिवसापासून कुठं होईना पण पाऊस सुरू झालेला आहे। त्या पावसाचं पाणी धरणात येऊन आता हे धरण पॉझिटिव्ह व्हायला सुरू झाले। हे पॉझिटिव्ह झाल्यामुळे फक्त इंदापूर नाही, आता वारी येते, पंढरपूरला पाणी सोडायचे, पूर्ण सोलापूर जिल्हा या धरणावरती विसंबून आहे। आणि या सर्वांना कुठंतरी आता हा एक मोठा दिलासा आपण या ठिकाणी समजू शकतो, कारण या धरणाच्या पाण्यावरती लाखो हेक्टर क्षेत्र विसंबून आहे। आणि आता वरती झालेला पाऊस, वरती झालेली अतिवृष्टी, कुठंतरी झालेलं नुकसान हे कुणाच्या तरी कुठंतरी कामी येते, अशी एक परिस्थिती आहे। आता विसर्ग सध्या खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे, 1,74,000 क्युसेक्स न पाणी सोडलं जात आहे। आता विसर्ग जरी काही पाऊस कमी झाल्यामुळे जरी कमी झाला तरी साधारणपणे याच प्रमाणात जर पाणी सुरू राहिलं तर साधारणपणे 2-3 दिवसामध्ये धरण 30-35%च्या पुढे जाऊ शकतं। आणि जर या धरण क्षेत्रामध्ये पुढे काही आणखी पाऊस चांगले झाले तर होऊ शकते धरण भरेल, पण हे धरण जर भरलं तर मात्र शेतकरी कुठेतरी समाधान राहू शकतो, अन्यथा यावर्षीची परिस्थिती अतिशय बिकट अशी असणार आहे। धन्यवाद।